काय क्वालिटी बघायला मिळते. विश नेटवर्कची जेवढं कौतुक करावं विश नेटवर्क तेवढं कमीच. बघा कशा पद्धतीने तुम्हाला लाईव्ह लॉस टाकले जातात. इथे बघतात कशा पद्धतीने इथे लॉस टाकलं तर त्याचं चित्रीकरण करून तुम्हाला दाखवलं जातंय. दोन बॅटर आहेत. कोण बॅटर आहेत दोघे स्ट्राईकला आहे. चला प्रणय आणि करण. चला अवधूत मार्गस्थ होते पहिले चेंडू घेऊन. हो गुड बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू पडण्याचा सरळ निघून गेला. डॉट चेंडू. चांगली सुरुवात केला या गोलंदाजाने. कुल कॅप्टन म्हणून खूप चांगली प्रचिती मिळवला या खंगनायकाने. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला आपल्या उत्कृष्ट दर्जाचे कॅप्टन प्रत्येक अभ्यासू कॅप्टन असं म्हटलं जात आहे. हो दोन्ही चेंडू डॉट गेले. चेंडू पडण्यानंतर वेगाने बाहेर निघाला. ऑफसाईडला शफळून चेंडू फाईन लेगला दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू तत्पूर्वी निघून गेलाय. तर पहिले दोन्ही चेंडू तुम्हाला डॉट बघायला मिळत आहेत. नुकतेच आपण लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह केलेल्या आहेत. पहिला सामना असेल आर.के. डोंगरपाडा वर्सेस श्रीराम कसराळी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे. दुसरा सामना विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी वर्सेस वाघोबा खंदरपाडा. तिसरा सामना असेल विजयी संघाला खेळावं लागेल जय 11 अर्नाळा या टीम बरोबर. विजयी संघाला खेळावं लागेल जय 11 अर्नाळा टीम बरोबर. जाऊया दीपक संघे सरांकडे. धन्यवाद प्रमोदजी. तर कोणता संघ कोणाबरोबर खेळेल हे आपल्या लॉस टाकल्यामुळे कळलं गेलं. दोन चेंडू डॉट गेला. तिसरा चेंडू षटकार तुम्हाला बघायला मिळतो. धावसंख्या 6 निवडून 6 होते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. प्रणय पुन्हा स्ट्राईकवर आहे. धावसंख्या होते 7. 22च्या रूपात जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केला षटकार आल्यानंतर. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू अनड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू गेलाय मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी थोडीशी फ्लमिंग झाला आणि खराब क्षेत्रक्षण 4 धावा. कोण होते क्षेत्रक्षण तिकडे. का मोहम्मद नावचा खेळाडू आपण बघितलं. गचाळ क्षेत्रक्षण केलं जिथे फक्त 1 ते 2 धावा झाल्या पाहिजे होत्या. या चौकारचा विचार केला धावसंख्या बघा गचाळ क्षेत्रक्षण. चला 3-6 जर आपण हॅट्रिक केली 3 सेट तर सचिन भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. हॅट्रिक 3 षटकानं मारले तर सचिन भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा अवधूत. ओ इथे देखील खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते का दरम्यान नाही. खूप चांगलं कव्हरिंग केलं. एका धावेवर समाधान मानावं लागते. आणि आपण जर विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या तर 12-1 गचाळ क्षेत्रक्षण बघायला मिळालं. तिथे 2 धावा जर वाचल्या असत्या तर कदाचित तिसऱ्या वेळेला पण ज्या पद्धतीने खारबाव संघाने सुरुवात केलाय. एका साईडला करण आणि एका साईडला प्रणय अतिशय सुंदरपणे बॅटिंग करत असताना 12 धावा फरकावर लागला. 3 षटकाचा हा मॅच आपण बघणार आहोत. आणि चला ज्यांचे डिक्लेअर केलेत प्रमोद शेडगे सरांनी जे नावं डिक्लेअर केलेत आदरणीय प्रमोदजींनी त्या दोन संघाच्या कर्णधारांनी या बघा 6 मिनिटं 33 सेकंद बाकी आहेत. आपल्याला त्या 6 मिनिटं 33 सेकंदामध्ये दुसरं षटक हे टाकायचंच आहे. प्रॉपर टायमर हे इकडं आपण ऑन केलाय. काय जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा रणसंग्राम कसा असावा हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. काय अनेक क्षणचित्र तुम्हाला इथे बघायला मिळाले. गावकरी गावांसाठी कसं प्रेम करतात, कशा पद्धतीने मैदानामध्ये जाऊन पैशाच्या वर्षा आपल्या खेळाडूवर करतात. चला 6 मिनिटं आणि 3 सेकंद बाकी आहेत. आपल्या वेळेचं बंधन दिलं जाते. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अमृत. काय जबरदस्त गोलंदाजी अमृतने केलाय. आजच्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकात अवधूतकडनं 18 धावा गेल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. आणि तिथे अमृतला पण कमबॅक करताना बघितलं. नंतर सातपाटी विरुद्ध सातपाटी
ध्रुव वेलणचा सामना झाला तिथे बाकी तिन्ही गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केली आणि आपल्या अभेद्य गोलंदाजी समोर एका बलाढ्य संघाला पराभूत करण्यात त्यांनी काम केलं. आता बाकी आपण जर विचार केला तर पहिल्या षटकार 12 धावा निघाल्यात. आपण करणचा विचार केला 2 चेंडू 5 द्वार खेळतात. प्रणयचा विचार केला 4 चेंडू 6 द्वार खेळतात. आता बाकी फील्ड स्टेशन संपलाय. 5 खेळून सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. डीप कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 5 खेळाडू बाउंड्रीवर तैनात केलेत. 4 खेळाडूंचा सर्कलमधला विचार केला फाईन लेग, थर्ड मॅन, पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. अमृत पुण्याचं मार्गस्थ होते आणि समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. 2 चेंडू 5 धावा काढण्यात तो करण नावाचा बॅटर पाहायला मिळतोय. ओ इथे बाकी थ्रो चांगला झाला नाही आणि गडी बाद झालाय. क्रिकेटचा महासंग्राम पाहून चान्स होता पण तो घालवलाय. ओ तेच तर चेंडू बघायला मिळतो. तासे 130 पलीकडवर चेंडू निघून जात असताना पण दोन्ही संघ मजबूत आहेत. खारबावचा विचार केला तोही संघ तेवढ्या ताकदीचा तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला विचार केला ध्रुवीरन सालपे तोही तेवढ्या ताकदीचा विचार बघायला मिळतो. दोन्ही संघ मातब्बर म्हणजे एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सगळे संघाचं बलाढ्य आहेत. अमृत माजगड होतोय. समोर बॅटर आहे तो करण. शॉट ऑफ लेन चांगला पूल केला आहे. सरळ निघून जाईल का? ओहो काय अफड केलं होतं. 6 धावा बघायला मिळतात. बॅलेन्सिंग केलं पण ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न केला ना त्याचं कौतुक करावं थोडंकडे. सुंदर अफोर्ड केलं होतं पण मोक्यासाठी बॅलन्स केला आणि 6 धावा. फटका काय सजवलाय बघा. शॉट ऑफ लेन तेज तरार बॅकफुटला गेला आणि पूल बघायला मिळालं. पकडला तर विवेक नशामुक्ती केंद्र ह्यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणत्याही प्रेक्षकाने बाहेर जर कॅच पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक विवेक नशामुक्ती केंद्र यांच्याकडून दिलं जाईल. पुण्याचे अमृत मार्गस्थ होतोय. इथे नो बॉल दिलाय. पंचाई नो डाऊट विमर आहे. फाईट फॅक्टर परफेक्ट डिसिजन. व्हॉट अ अंपायरिंग. हा क्लास बघायला मिळाला पाहिजे. बघा एखादी स्पर्धा जेव्हा चांगल्या निपक्ष निर्णया पद्धतीने बघायला मिळते तुम्हाला पाहायला मिळते ते अंपायर आणि त्याच्यामुळे एखादी स्पर्धा ही वेगळ्या चांगल्या प्रकारे. ह्या खऱ्या अर्थाने या पंचांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. इथे नो बॉल होतो आणि नो बॉलमध्ये एकच विकेट बघायला मिळते तो म्हणजे रनआउटचा आणि बाद झाला तो रनआउटचा विकेट. जबरदस्त थ्रो तुम्हाला दिवेशकडनं बघायला मिळालं. करण नावाचा खेळाडू बाद झाला. एक उत्कृष्ट षटकार आपण बघितलं होतं. खऱ्या अर्थाने जर विचार कराल ना तर सगळ्याचे सगळे 7 ते 8 बॅटर खारबाव संघाकडे तुम्हाला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने ते खेळत आहेत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात एक उत्कृष्ट दर्जाचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. न्यू बॅटर सूरज. काय पिकअप अँड थ्रो बघायला म्हणजे गोलंदाजाचं देखील तेवढंच कौतुक. या पद्धतीने पिकअप केला तिकडे दिवसा चिडत होता की घे विकेट आणि अशा पद्धतीने रनआउट झालेत. पण ज्या पद्धतीने षटकार जो खेचला होता ना 20 धावा आहेत. चांगली धावसंख्या उभारताना संघ बघायला मिळतोय. माफ करा 18 आहेत. एकोणीस धावा झाल्यात. सूरज स्ट्राईकवर आहेत आणि फ्री हिट. चला फ्री हिटचा चेंडू आहे. कशा पद्धतीने फायदा उचलतात बघूया. सूरज नावाचा ओहो हो काय जबरदस्त चेंडू खेळलेत. सरळ जातोय मिड विकेटच्या डोक्यानं. फ्री हिटचा चेंडू 6 धावा खणखणी षटकार.
धन्यवाद. खऱ्या अर्थाने विचार केला धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 25 धावा. एका चांगल्या धावसंख्येचा उभारताना हा संघ तुम्हाला बघ. खारबाव संघ 8 बॅटर प्रॉपर त्यांच्याकडे आहेत. प्रणयने हॅट्रिक 3 षटकात जर मारले तर नयन तरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं, पण 5,000 रुपयाचं पण ते बाद झालेत. श्रेयसने घेतलाय, श्रेयस देव यांनी ते कॅच घेतलाय. थोडासा शॉर्ट ऑफ पेज पण यावेळेला पेस कमी होता आणि त्या पेसच्या कमीमुळे टायमिंग झालं नाही आणि बघता बघता गडी बाद होतो. पण ज्या पद्धतीने गडी जरी बाद झाले ना तर धावसंख्येचा विचार केला खूप हे बघा. हे आमचे सर्व प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. विनायक खार्डी हे तुम्ही देखील बघायला मिळतात. जेव्हा जेव्हा मॅचेस असतात ना तेव्हा त्यांचा रिक्षाधंदा बंद असतो आणि आमच्यासारख्या खेळाडू फक्त घ्यायला येतात. कारण क्रिकेट हे माझा धर्म आहे, क्रिकेट हे माझं कर्म आहे आणि सर्वस्व माझं क्रिकेट हेच माझं लोकप्रिय खेळ आहे, अशा पद्धतीने विनायक खार्डी म्हणत असतात. बघा कशा पद्धतीने चेंडू पूल केला होता. बघा पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला पण चेंडूची गती कमी झाली आणि ते नवीन बॅटर जातात. अक्षय नावाचं नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. एका साईडला पालघर भागातला संघ तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे ध्रुव 11 सातपाडी आणि एका साईडला विचार केला खारबाव, एक नामांकित संघ, खरोखर एक दबदबा म्हणून निर्माण केला आहे संघाने. म्हणजे एका साईडला तुम्ही विचार केला तुम्हाला ठाणे जिल्हा बघायला मिळतो आणि एका साईडला विचार केला पालघर जिल्हा. नवीन बॅटर गेलेत अक्षय आणि फलक धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. शेवटच्या चेंडू दुसऱ्या साईडला बाकी आहे. अमृत गोलंदाजी घेऊन जाते आहेत. ओ जबरदस्त चेंडू, इथे बाकी पायची चपील आणि गडी बाद. कमबॅक केलाय. षटकार गेल्यानंतर दिवसांनी काहीतरी कानमंत्र दिलं आणि कानमंत्र दिल्यानंतर या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलाय आणि इथे गडी बाद होतोय. ओ प्लम बिलकुल मिडल स्टॉम आणि ऑफ स्टॉमवर तुम्ही सफल झाला होता. अतिशय योग्य निर्णय. पंचगीचा क्लास इथे बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. न्यू बॅटर भूषण नावाचे न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. खारबाव संघाचे खेळाडू बघितले ना प्रत्येकांची बॉडी एका पद्धतीची बघायला मिळते. खऱ्या पद्धतीने चांगली बॉडी बघायला मिळते. एक अतिशय दर्जाचा संघ म्हणून त्यांची नेहमीच आपण ठाणे जिल्ह्यातून कौतुक केलं. ठाणे जिल्ह्यातून अनेक वेळा खेळताना बघितलेत. 2 षटकं झाली 25 धावा. चांगला स्कोर आता मी बघितला. गडी जरी 3 बाद झाले ना चांगली धावसंख्या बघितलं आहे. अमृती याच षटकात 3 गडी बाद केलेत पण थोडे महागडे देखील ठरले. 2 षटकार देखील त्याला बघायला मिळाले. 13 दिल्यात. बघून फायदा नाही, खोटं आहे. 13 धावा आहेत. चला आता श्रेयस देव शेवटचं षटक घेऊन जाताना स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो सूरज. क्षमता आहे या बॅटरकडे चांगली धावसंख्या उभारण्याची. चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी फाईन लेगचा खेळाडू पोहोचतोय. झेल होईल का? दोन धावा तुम्हाला बघायला मिळतात. या 2 धावांचा विचार केला धावसंख्या 27 धावा. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. यानंतर बाकी तुम्हाला किती षटकाचे होतील हे आमचे आयोजक सांगतील. 3 षटकाचे सामने होणार आहेत. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. ओ गुड मॉर्निंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. लेफ्ट आर्म लेग ब्रेक नॅचरल कट जर बघायला मिळतात अशा प्रकारची गोलंदाजी हाताळत असतात. फिल्डिंगचा विचार केला डीप पॉईंट तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही स्विच इट खेळला त्यासाठी ठेवलाय. नंतर इथे जे एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. बॅकफुटला गेलाय. चेंडूला पुल केलाय. शॉर्ट ऑन पुल चेंडू झालाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला गेला. इथे फील्ड एंड थ्रो पर्यंत चांगली फिल्डिंग एकच धाव बघायला मिळते. गुड फील्ड गुड थ्रो. जेवढं कौतुक करावं या खेळाडूचं तेवढं कमीच. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 28 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. आता बाकी स्ट्राईकवर आहेत ते भूषण कारभारी. ओ गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आणि इथे गडी बाद होतोय.
यस विकेट किपर क्लोज असल्यामुळे तुम्ही बदलू शकत नाही. हा खूप चांगला नवीन नियम आला आहे, आवडला आम्हाला. कारण बाकीच्या वेळेस काय व्हायचं, चेंडू गेला रे गेला की मग तो धावायचं, पुन्हा नवीन बॅट स्ट्राईकवर यायचं. इथे बाकी हा नियम खूप काटेकोरपणे, काय निरीक्षण आहे आमच्या पंचाचं, जेवढं कौतुक असं. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळताना गोलंदाज बघता आपण श्रेयस देव. पुढे संसारलेत, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा डॉट बॉल. काय गोलंदाजी टाकलाय आतापर्यंत, चेंडू हाताळलेत ते 5 चेंडू आणि 3 धावा दिला. चांगलं कमबॅक केलाय. इथे बाकी चेंडू टटवलाय, स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे, झेर होईल का, आणि गुड कॅच इकडे खेळाडू तो मला बघायला मिळाला, तो अमृत. तर अशा पद्धतीने 28 धावा फक्त झाल्यात आणि 29 धावा या विजयासाठी करायचे आहेत. काय क्रिकेटचा संग्राम तुम्हाला बघायला मिळाला. न भूतो न भविष्य, तसं पहिलं वर्ष सत्यसाईबाब चषक बघितलं. सर डोंगरपार आणि श्रीराम कसराळी, नाही नाही नाही, आर के डोंगरपाल आणि श्रीराम कसराळी या दोन्हीकडे नाणेफेकीसाठी. यातील विजय संघ अर्नाळशी खेळणार आहे, बरोबर. यातील विजय संघ अर्नाळशी खेळणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर आपण या 3 षटकामध्ये धावा निघाल्यात त्या 28. विठ्ठलवाडीचे खूप प्रेक्षक आहेत आज, प्रेक्षक त्यांचे देखील जास्त आलेत. वॉचिंग देखील खूप सफळामधून करतात. असं म्हणतात ना, एका वटेवरी उभा तो माझा विठ्ठल, आणि तो तुमचा फक्त विठ्ठल म्हणजे मनोज नावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला आहे. इथे जर विचार केला 18 चेंडू 29 धावा करायचे आहेत. हा बघा, तिथे आग लावला ना, कृपया सांभाळा. ते उजवा बाजूला पडदा वगैरे आहे आणि इलेक्ट्रिसिटीच्या वायर देखील गेल्यात आजूबाजूने. बघा, कदाचित आपल्या त्या शेकोटीच्यामुळे आपल्या पूर्ण संघाचं, टीमचं आणि आयोजकाचं नुकसान होईल, याची पूर्ण काळजी घ्या. किती दूरवर आहे ते बघा, आणि जे शेकोटी करतात त्यांना ती काळजी घ्यायची विनंती आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन, ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपला स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ती विजवा, कारण तुमचा धूर निघतो तर लाईटवर इफेक्ट होतोय. धूर आल्यामुळे अंधुक प्रकाश होऊ शकतो. ती विजवा जी शेकोटी केला ती प्लीज. अक्षयजी मिलिंद धुळे साहेब, किसनजी गोविंद पाटील साहेब, महेंद्र जे गुज्जर साहेब, दामाशेठ, त्याचप्रमाणे दयानंद भोईर, बाबू बियर शॉप, महेश काशीनाथ भगत, लॉकडाऊन ग्रुप, राकेश वासुदेव तांडेल, जी मोटर्स प्रीतम गरत, अर्जू गरत, जय हरिश्चंद्र पाटील, अंस्वी नितीन पाटील, संदेश कांती पाटील, जियांश कुणाल म्हात्रे, द्विज हितेश म्हात्रे. रमेशजी रामा पाटील, संतोष हरिभाऊ माळी, सचिन पांडुरंग भोईर, शंकर हरी पाटील, गणेश रामा पाटील, अजितजी भगत, नितीन भास्कर पाटील, क्रिंशिका मनोज भोईर, हरीश पद्मन पाटील, सुरेश गोविंद पाटील, अजय चौधरी, उपसरपंच हमरापूर, राकेश मेहर, जना भगत, नागेश किनी, हेमंत भगत, मैत्री चायनीज कट्टा, नितेश पाटील, भावेश पाटील, अलवी अनिल पाटील, सुरेश गजानन पाटील, राजा धुळे, मुकेश रामा पाटील, वैभव अरुण भोईर, जितेश कमलाकर पाटील, वैभव मोहन पाटील, जगन्नाथ जयराम पाटील, काशीनाथ बारक्या भोईर, हितेश बाडगा बाताने, सरपंच अशोक पाटील, मनोजी कमलाकर राऊत, दत्तूजी लालू भगत, अक्षयजी भास्कर भोईर, मिष्टी स्वागत पाटील, प्रांश राजेश भोईर, मंगेश मनोहर कदम, तुकाराम केशव पाटील, रमाकांत यादव भगत, भव्यांश रघुनाथ पाटील, साई अनंत माळी, जितू रामचंद्र भगत, मयूर कुडू, महेश देवराम भोईर, मोरेगाव चॅलेंजर्स चेतन पाटील, भारत मनोहर कदम, जनार्दन अनंत भोईर, सागर पाटील, हेमंत कदम, यशवंत काशीनाथ भगत, निलेश कुडू, मिलिंदजी किनी. चला मॅच ऑन करा. मंगलमूर्ती स्टोन क्रशर, त्यानंतर ऋत्वी एंटरप्राइजेस नितीनजी माळी, शेठ सावरिया भवर सिंग, कृतिका एंटरप्राइजेस प्रवीणजी पाटील, किशोरजी लक्ष्मण किनी, जगनेश घरत उमरोळी, हरीश जयराम पाटील, मयूर मनोहर माळी, हेमंत जगन्नाथ पाटील, या सर्व जे मी नावं घेतलेत जर इथे असतील तर त्यांनी कृपया करून आपण येण्याची कृपा करावी व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला जसं सामना सुरू होईल आमचे आदरणीय चला सामना सुरू होते. सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे श्रेयस देव
स्टार्ट ऑफ द मॅच पहिल्याच बॉल आपण पाहिला तर डॉट येत असताना नेहाल आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेला ऑन साईडला सुपर टायमिंग बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय 4 धावन करता गुड शॉट चौकार मॅग्निफिसंट टायमिंग वेलकम बाउंड्री श्रेयस देवीच्या बॅटमधून पिकअप शॉट चौकार आणि ध्रुव 11 सातपाटी टीम जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. अतिशय चांगला बॉल होता लेग कटर बॉल अगोदर ओळखलं होतं रीड केलं होतं सध्या भन्नाट फॉर्मामध्ये श्रेयस देवला सुद्धा आपण पाहतायत परंतु निहालला विसरून चालणार नाहीये कारण याच मॅच मध्ये त्याने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावलाय. अप्रतिम अलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि या वेळेला मुखातून निघतायत यस 2 रन आणि 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. मात्र फिल्डर सुरेश पाटील पुढे सरसावले गेले होते बाहुबली परंतु इथे काहीच करू शकले नाहीत. 2 रन्स ऍड होतील. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत राकेश मेहर जना भगत यांना आपण पाहत आहेत आणि पंकज पाटील ड्युएक्स हे मॅचचा आनंद घेत असताना त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सध्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ज्यांनी अफलातून मेहनत घेतली या स्पर्धेला. चांगला बॉल होता टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. काही झूम करून या वेळेला आपण पाहतायत हा बॉल कॅप्चर केला गेलाय विश नेटवर्कच्या माध्यमातून 6-0 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला स्विच हिटचा फटका वाह श्रेयस देवीच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड जोखीम पत्कारली आणि सरळ चेंडूला यावेळेला पाठवून दिला. थर्ड मॅन क्लिअर करणारा धमाकेदार श्रेयस देवीच्या बॅटमधून चौकार गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावसंख्येवर. संधी सध्या जोडले गेले संदेश पाटील या चौकाराने महेशजी भगत यांचं स्वागत केलं जातं आणि वैभव भोईर यांचं स्वागत केलं जातं. पुन्हा एकदा चांगला बॉल होता शरीराचा वेध घेणारा डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मेल एक बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. या स्पर्धेचे चषक ज्यांनी सौजन्य केलेले आहेत प्रथम पारितोषिक चषक द्वितीय तृतीय चषक कैलासवासी महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन महादेव पाटील यांच्या सौजन्याने. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक चषक आणि 5वे पारितोषिक चषक श्री मनोज यशवंत भगत यांच्या सौजन्याने. 6वे पारितोषिक चषक कैलासवासी नयन अरविंद किनी यांच्या स्मरणार्थ कुमार विरांश किनी व रुद्वी किनी यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर चषक कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मिष्टी स्वागत पाटील व कुमारी ध्रुवी गावडे. सर्व सन्मानचिन्ह श्री किरण बाळकृष्ण पाटील सरपंच ग्रामपंचायत खार्डी डोलीव यांच्या सौजन्याने. आणि 20 बॉक्स चेंडूचे दिलेले आहे श्री दिलीप भगत व जयेश माळी यांच्या माध्यमातून. या सर्व आमच्या दातृत्वांना मानाचा सलाम असेल आणि ज्यांची नावं अनाऊन्समेंट केली त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपला स्वागत सन्मान या ठिकाणी आयोजक करू इच्छिते. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता. सध्या जयेशजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सुरेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताराचंद किनी साहेब पाहायला मिळत आहेत. किरणजी पाटील साहेब आपण पाहू शकाल. जयेशजी माळी साहेब पाहायला मिळत आहेत. सचिनजी पाटील साहेब. त्यानंतर हेमंत भगत जितू किनी मयूर माळी चंद्रकांत भोईर राजेशजी भोईर अक्षयजी भोईर संपूर्ण ही मंडळी महेशजी भगत आपल्याला पाहायला मिळतात. नागेशजी किनी सागरजी पाटील स्वागत पाटील वैभव भोईर या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. 11-0 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 बॉल आणि विजयासाठी 18 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये परफेक्ट यावेळेला संपर्क झाला नाही आणि म्हणूनच आशुतोष व्यवहारे सर लेगबाईचा
इशारा करतायत. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. एक संघ पालघर जिल्ह्यातला तर एक संघ ठाणे जिल्ह्यातला पाहायला मिळतोय. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा हा नवीन स्वतंत्रपणे प्रस्थापित झाला 1 ऑगस्ट 2014 मध्ये. जे ठाणे जिल्ह्याचं पालघर जिल्ह्यामध्ये नवीन स्वतंत्र मिळालं आणि त्यावेळेला लोकसंख्या आपण पाहिली तर 29,95,448. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 एवढं चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे पालघर जिल्ह्याला लाभलं गेलंय. 12-0 11 बॉल 17 रन विजयासाठी. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पूल केला आणि सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. गुड शॉट. 4 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत हा बॉल नितेशचा अखूट टप्प्याचा बॉल होता. चांगला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. मिस्टर दिवेश पाटील दिवच्याच्या बॅटमधून एक क्लास दाखवला गेलाय. क्लोज कॅमेरा आपण पाहू शकताय. झूममध्ये कॅप्चर कसं केलं गेलंय. फुटवर्क चांगलं होतं. वेट अँड वॉच केलं. बॉडमॅनचा चांगला मात्र यावेळेला वापर केला आणि संतुलित हा बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सँडी पाटील संदेश पाटील यावेळेला दर्शवत आहेत. हार्दिक पाटील बिंगो या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. साहिल पाटील असतील. मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट अँड रील मास्टर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सुंदर व्हिडिओ ज्यांच्या माध्यमातून व्हायरल होताना पाहायला मिळतात. आणि राज निजाई, मनीष निजाई, हार्दिक आरेकर. यस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 धावा. विजयासाठी 13 रनची आवश्यकता. 10 बॉल 13 रन. वॉट अ मॅच. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. थर्ड मॅनला बॉल निघून चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चेंडूची फेक करतील आणि पाहता पाहता 3 रन्स ॲड केले जातील का. आणि चांगली बॅट ग्राउंडिंग तर झाले परंतु पंचांना थोडीशी शंका उद्भवले. रिस्क घेणार नाही आहेत पंच कारण क्रुशल मुवमेंट आहेत. आणि यावेळेला आपण पाहतायत थर्ड अंपायर रेफर केले राकेश राऊत सर पाहतील. डिसिजन सध्या पेंडिंग. सेफ आहे आणि 3 रन्स कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाक अशा 3 धावा मात्र तिसऱ्या धावेसाठी निघाले होते. बॅट काय ग्राउंडिंग केली होती यावेळेला अप्रतिम. अशाच प्रकारची बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेची गोष्ट आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नवतरुण उभारते सितारीचे खेळाडू असतात. ते अगदी सावकाश धावतात. बॅट हातात घेत असताना मात्र बॅट ग्राउंडिंग करत नाहीत आणि त्यामुळे तिथे रनआउट तुम्हाला विकेट फेकावी लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या या बारीक सारीक गोष्टी असतात ना त्या आवर्जून पहा आणि आपल्या स्वतःमध्ये मात्र ते सत्यात उतरवा. प्रॅक्टिकली करा. 19-0 3 बॉलच्या समाप्तीनंतर. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 10 रन फक्त म्हणून चालणार नाही आहे. बॉल टू रन ज्या वेळेला येतं त्यावेळेला खूप काही मॅचेस आपण पाहिलेले आहेत. हातातून जातात परंतु सेन्सिबल क्रिकेट जे खेळतात ते अशा प्रकारचे बॉल टू रनमध्ये मॅच विन करून सुद्धा देतात. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहिला तू मै ह्या वेळेला हेच त्यामुळेच मी उल्लेख केला होता की हे बॉल टू रन जेव्हा इक्वेशन येतं ना त्यावेळेला तुम्हाला सेन्सिबल बॅटिंग करावी लागते. इथे फलंदाज बाद थोडासा दबाव जरूर ह्या वेळेला वाढताना पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 11 10. 8 बॉल आणि 10 रन. ध्रुव 11 सातपाडी या टीमला विजयासाठी. भावेश पाटील किड या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि दिवेश पाटीलला ड्यूच्या एवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. श्रेयस देवने चांगली यावेळेला पार्टनरशिप जरूर केली आणि धावांचा वेग सुद्धा वाढला. यंदाचा फॉर्म पाहता खूप चांगला अंडरस्टँडिंग बॅटर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पहिल्याच बॉलपासून इरादे पक्के स्पष्ट केले होते आणि श्रेयस देवने अंडरस्टँडिंग बॅटिंग केली. आत्ता 8 बॉल आणि 10 रन.
8 बॉल आणि 10 रन. सध्या अनिलजी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. नवीन फलंदाज भावेश पाटील गेल्या मॅच मध्ये काय फिनिश केला होता सामना, षटका ठोकून. चांगला बॉल. यावेळेला रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु नितेशने चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊच शकलं नाही. डॉट बॉल. 7 बॉल आणि 10 रन. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन तर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता 6 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं विजयासाठी ध्रुव 11 सातपाडी या टीमला. तर एका साईडला संघ आहे क्रियांश 11 खारबाव. हरीश पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. चला, नो मीटिंग नो टाइम. सहा बॉल आणि 8 रन. टीम मीटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या हरीश पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय. संपूर्ण ही सत्यसाई चषकाची एंटायर टीम खूप चांगलं वर्क, मेहनत. 6 बॉल आणि 8 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. अक्षय पाटील आपण पाहत आहेत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा आणि विकेट घेण्याची कला असणारा हा गोलंदाज. कोणत्याही सिच्युएशनमध्ये विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु सध्या आपण पाहिलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते प्रत्येक खेळाडूला. देवेश पाटील या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवलेत आपल्या स्वतःच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर. अंडरआर्म पासूनचा प्रवास अजून सुद्धा अंडरआर्म क्रिकेटला विसरत नाही आहेत, ही त्यांची खूबी राहिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. 6 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. परंतु अक्षय पाटीलला कोण विसरेल, काय स्पेल हाताळला होता. इथून हलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला होता. नरम हाताने खेळले. दिवेश पाटील डेंजर एंडकडे होते. 2 रन तर पळून पूर्ण केले जातील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत, मात्र फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत शेवटच्या मोमेंटला चांगलं कॉलिंग केलं. अन्यथा पुन्हा एकदा अंगलट आलं असतं. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 23. आता 5 बॉल आणि 6 रन. अक्षय पाटील अचूक टप्प्याचा लाईन अँड लेनचा राजा आहे. सध्या पुन्हा एकदा मनीष निजाई. यावेळेला आपण पाहता ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. अगदी गरुड झेप घेत असताना विश नेटवर्क, त्यामध्ये ड्रोन कॅमेरा. या बॉलला लिफ्ट केलं होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग. वाईट +4 मिळतील 5. नशिबाने साथ दिली. करण पाहतच राहिले आणि इथून मात्र आपण पाहिलं तर संपूर्ण क्रियांश 11 खारबावकर थोडेसे सन्नाटा पसरत असताना पाहायला मिळतोय. या चौकाराने आर के डोंगरपाडा टीमचा आगमन.